नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा बेटा, आपला MMPचा लेक्चर नंबर 18 आणि या वीकचा हा लास्ट लेक्चर. आणि जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्येच सांगितलं होतं की आपले दोन स्पेशल टाईपचे फंक्शन्स राहिलेले आहे. ओके, तर एक आहे हर्माइट फंक्शन, ओके, त्यानंतर बेसल. ओके, हे दोन्ही पण आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करून घेऊया. ओके, अभ्यास करत चला बघा. जे काही मी तुम्हाला वर्कशीट देत आहे किंवा जे काही आपला संडे टेस्ट होत आहे, चांगल्या रीतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. नक्कीच एक्झाम निघणार. खूप काही मोठी एक्झाम नाही आहे. ओके, कोणत्याच एक्झाम खूप काही मोठ्या नसतात. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत त्या असं वाटतात की निघणार की नाही. पण जोपर्यंत तुम्ही एकदा की अभ्यास करायला लागला आहे, त्यानंतर तुम्ही वर्कशीट सोडवायला लागले, एक्झाम्स द्यायला लागले, प्रिव्हियस इयरचे एक्झाम जर सोडवण्याचा प्रयत्न करत राहिला तर कोणती मोठी गोष्ट राहते. मला तर नाही वाटत काही भरपूर मोठी गोष्टी राहणार. आणि डोंट वरी अबाउट द मॅथमॅटिकल फिजिक्स आणि क्वांटम. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही MMP आणि क्वांटम मेकॅनिक्सचं निश्चिंत राहा. मी जेवढं काही शिकवणार, ओके, एकदम सेट ऑफ महाराष्ट्र सेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच तुम्हाला शिकवत आहे मी व्यवस्थित. आणि मी एक लक्षात घ्या, मी जी कोणती गोष्ट शिकवणार ना ती डिटेलमध्येच मी शिकवण्याचा प्रयत्न करणार. भले तो छोटासा का पॉईंट नसो, ओके, किंवा सपोज त्या पॉईंटची व्हॅल्यू सपोज या एक्झामसाठी कमी जरी राहिली तरी मी तो पॉईंट क्लिअर शिकवणार, म्हणजे क्लिअर शिकवणार. जसं की मॅक्सिमा मिनिमा त्याची व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू CSIR नेट, ओके, सेटमध्ये कमी आहे, परंतु मी त्याला 3 लेक्चर्स लावले. ओके, का बरं? कारण की अर्धवट शिकून का बरं करायचं. मग तुम्हाला सगळ्याच गोष्टी शिकल्या, एक्स्ट्रीमम पॉईंट्स, मॅक्सिमम पॉईंट, पॉईंट ऑफ मिनिमा, पॉईंट ऑफ मॅक्सिमा, इवन मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आफ्टर दॅट द ॲप्लिकेशन ऑफ द लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द CSIR नेट, JST फॉर गेट. मी जो पॉईंट शिकवणार तो तुम्हाला पूर्णपणेच करून देण्याचा माझा प्रयत्न राहतो. तर बघा, आता जसं की मी तुम्हाला म्हटलंच होतं की या लेक्चरमध्ये आपण 2 स्पेशल फंक्शन्स बघणार आहे. ओके, तर बघा, त्यामधला एक पहिला फंक्शन आहे हर्माइट फंक्शन. ओके बाबा, काही हरकत नाही. हर्माइट फंक्शन तर हर्माइट फंक्शन. तर बघा, मग या हर्माइट फंक्शनचं स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन बघा, d2y/dx² मायनस ऑफ 2x dy/dx प्लस 2 times n into y equals to 0. ओके, बघा, होमोजिनियस आहे. का बरं? राईट हँड साईड 0 आहे. ओके, काही हरकत नाही. सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. कारण की जो काही ऑर्डिनरी आणि सिंग्युलर पॉईंटचा कन्सेप्ट आहे ना, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की होमोजिनियस पाहिजे आणि सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे. काही हरकत नाही बाबा, काही हरकत नाही. ठीक आहे, हा हर्माइट फंक्शन झाला. ओके, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ हर्माइट पॉलिनॉमियल किंवा हर्माइट डिफरन्शियल. ओके, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. जसं की तुम्हाला लिजेंडरचं शिकवलं मी, स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे बाबा. मग आपला जनरल फॉर्म काय आहे हो? d2y/dx² प्लस p(x) इंटू dy/dx प्लस q(x) इंटू y इक्वल्स टू 0. बघा, आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये इथे प्लस आहे. ओके, मग आपल्याला तर हर्माइट फॉर्ममध्ये प्लस नाही, तर मग इथे प्लस करून घ्यायचं आणि याला मायनस देऊन द्यायचं. काय मोठी गोष्ट झाली. आता लक्षात. आत्ता बघा, आत्ता जर मग आपण कम्पेअर केलं तर ही झाली आपली p(x). हाऊ मेनी? p(x) इक्वल्स टू मायनस 2 times x. ओके बाबा, नो प्रॉब्लेम. नाव सी, by comparing with the standard equation you get q of x equals to 2 times n. आता बघा बेटा, q of x राहो की p of x राहो, ओके, they should be function in x or constant. ओके, बघा, इथं q of x फंक्शन इन x नाही आहे पण कॉन्स्टंट आहे. ओके, ही कंडिशन लक्षात ठेवायची. एक काम करा ना, याला आपण नोट म्हणून करूया. नोट म्हणून लक्षात ठेवूया. ओके बाबा, इंक थोडं लहान घ्यायचं. नोट इथे लक्षात बेटा. आता तुम्हाला लक्षात राहणार. कडिट.
पी ऑफ एक्स क्यू ऑफ एक्स ठीक आहे ना, फंक्शन इन एक्स चालतो, परंतु कॉन्स्टंट राहिला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. नाव लेट चेक. बघा पी ऑफ एक्स मिळाला, क्यू ऑफ एक्स मिळाला, आपल्याला आता काय चेक करायचं आहे? ठीक आहे, आता त्या बघा त्यांनी म्हटलं की ॲट एक्स इक्वल्स टू 0 चेक करा की पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स फायनाईट आहे की काय, तुम्हाला ऑर्डिनरी पॉईंट ओके. ठीक आहे बाबा, तर लिहून घेतो मी. पी ऑफ एक्स इक्वल्स टू किती हो? -2 टाइम्स एक्स. नाव पी मध्ये एक्स इज रिप्लेस बाय 0, देअरफॉर -2 इंटू 0, देअरफॉर 0. अरे बापरे, पी ऑफ 0 किती आला हो? 0. अँड 0 इज नथिंग बट द फायनाईट व्हॅल्यू. दॅट इज वेल बिहेव. यू कॅन से वेल बिहेव. देअरफॉर बघा क्यू ऑफ एक्स इक्वल्स टू 2 टाइम्स एन. ओके, एक्स इज रिप्लेस बाय 0, परंतु पी ऑफ एक्स मध्ये एक्सच नाही आहे, तर मग ते ऑलवेज 2n येणार आहे. Therefore 2n is also finite value. Got it? Means therefore p of x and q of x are well behaved at x equals to 0. Therefore x equals to 0 is an ordinary point. Got it बाबा? ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा तुमच्या एक गोष्ट परत बघा, पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्सवर कॉन्सन्ट्रेट करा. बघा पी ऑफ एक्स इक्वल्स टू -2 टाइम्स एक्स अँड क्यू ऑफ एक्स इक्वल्स टू 2 टाइम्स एन. ओके, आता एक लक्षात घ्या, क्यू ऑफ एक्समध्ये एक्स इक्वल्स टू तुम्ही 0 पुट करा, 1 पुट करा, 2 पुट करा, -3 पुट करा, -4 पुट करा, कोणते पण इंटिजर्स पुट करा, तर क्यू ऑफ एक्स तर शेवटी काय राहणार आहे? वो कॉन्स्टंटच राहणार आहे, तो फायनाईट राहणार आहे. कसं राहणार आहे? फायनाईट. आणि पी ऑफ एक्समध्ये पण बघा तुम्ही बघा एक मिनिट बाबा, -2 इंटू, आता या एक्सच्या ठिकाणी तुम्ही 0 पुट करा, 1 पुट करा, 2 पुट करा, -2 पुट करा, -3 पुट करा, तरी पण पी ऑफ एक्स कसा राहत आहे? वो फायनाईटच राहत आहे. ओके, का बरं? कारण की याच्या डिनॉमिनेटरला काही व्हेरिएबलच नाही आहे. पी ऑफ एक्सला आणि क्यू ऑफ एक्सला डिनॉमिनेटरला व्हेरिएबलच नाही आहे. जर डिनॉमिनेटरला जर व्हेरिएबल राहिला, जसं की फॉर एक्झाम्पल लिहायचं नाही, पी ऑफ एक्स इक्वल्स टू 1/x. ओके, जर मी या एक्सच्या ठिकाणी 0 पुट केला तर इन्फिनिट येत आहे. ओके नाही, या जर डिनॉमिनेटरमध्ये मी एक्स इक्वल्स टू 0 पुट केला तर इन्फिनिट येत आहे. दॅट इज नॉट व्हॅलिड अँड दॅट इज इन्फायनाईट अँड दॅट इज नॉट वेल बिहेव. परंतु इथे पी ऑफ एक्समध्ये डिनॉमिनेटरमध्ये टर्मच नाही ना, आणि इथे पण नाही. म्हणून कोणत्याही इंटिजरसाठी पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स कसा राहणार? वो वेल बिहेव. म्हणजे याचा अर्थ असं की हर्माइट फंक्शनसाठी एक्स बिलॉंग्स टू एव्हरी इंटिजर. What? P of x and Q of x should be well behaved. That means म्हणजे एक्सच्या कोणत्याही नंबरवर, ओके, एक्सच्या कोणत्याही नंबरवर इंटिजर्स, फक्त इंटिजर्स. ओके, कॉम्प्लेक्स नाही, इकडे कॉम्प्लेक्सचं काम नाही हो, फक्त इंटिजर्स म्हणजे काय? 0च्या पलीकडले उजव्या हातीकडले 1 2 3 4 आणि 0च्या डाव्या हाताकडले -1 -2 -3. These are the integers. इथं लक्षात, म्हणजे पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स, एक्स बिलॉंग्स टू इंटिजरसाठी कसं आहे? हो वेल बिहेव. ओहो, म्हणजे हर्माइटसाठी सगळेच पॉईंट ऑर्डिनरी पॉईंट झाले हो, कारण की कोणत्याच पॉईंटला हर्माइटचा पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स इन्फायनाईट बनतच नाही आहे बेटे. मग पी ऑफ एक्स हर्माइटसाठी सगळेच म्हणजे फक्त इंटिजर्स काय झाले हो? वेल बिहेव्हर. बापरे, इथं नोट लिहूनच घ्यावं लागणार, कारण की जर आपल्या महाराष्ट्र सेटमध्ये जर एक्झाम्पल आला तर मग ते म्हणणार ना इंटिजर्स. तर बघा, याला चांगल्या प्रकारे आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. नोट, रेड मार्क. ओके, बघा, फॉर एव्हरी एक्स विच बिलॉंग्स टू integers, comma, p of x and q of x are how? Well behaved. Hence in Hermite polynomial
polynomial, every x are ordinary point. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. येत आहे बाबा लक्षात. बघा, ही अत्यंत कामाची नोट आहे आपल्यासाठी बाबा. येत आहे ना लक्षात. बघा बघा, तुम्हाला किती सुंदर करून दिले नोट. बघा, फॉर एव्हरी एक्स अँड दॅट एक्स शुड बी बिलॉंग्स टू ओनली अन इंटीजर. इंटीजर म्हणजे कळालं ना बेटा. बघा, 0 1 2. ओके, इकडे किती हो, -1 -2 -3. ओके, या सेटला काय म्हणायचं हो, इंटीजर. ओके, इकडे पण ओके, या सेटला काय म्हणायचं, इंटीजर. तर एक्स बिलॉंग्स टू दीज इंटीजर्स. काय राहते हो, एक्स बिलॉंग्स टू दीज इंटीजर्स आर ऑर्डिनरी पॉइंट. कसा राहतो हो, ऑर्डिनरी पॉइंट. येत आहे बाबा लक्षात. लक्षात यायलाच पाहिजे हो. खूप काही मोठी गोष्ट मी सांगतच नाही आहे तुम्हाला. इंटीजर म्हणजे तर ही तर 8वी 9वीची गोष्ट आहे. इथे लक्षात बाबा. गॉट इट. ओके, मग हर्माइटबद्दल तुम्हाला आता ऑर्डिनरी पॉईंटबद्दल कधीच हर्माइटमध्ये सिंग्युलर पॉईंटचा विषयच नाही आला. जर त्यांनी ऑप्शनमध्ये सिंग्युलर पॉईंट दिलं तर त्याच्याकडे कधीच बघायचं नाही. हर्माइट म्हणलं तर ऑर्डिनरीकडे लक्षात ठेवायचं बस. फॉरगेट अबाउट द सिंग्युलर पॉईंट इन केस ऑफ द हर्माइट पॉलिनॉमियल ऑर फंक्शन. गॉट इट. ठीक आहे, चला तर मग आता थोडा पुढे बघूया आणखी. आता मग जसा लेजेंडरमध्ये रॉड्रिग्यूजचा फॉर्म्युला होता, मग तसा हर्माइटमध्ये पण रॉड्रिग्यूजचा फॉर्म्युला आहे. अरे वा, काही प्रॉब्लेम नाही. बघा, रॉड्रिग्यूज फॉर्म्युला फॉर हर्माइट. हर्मायोनी ग्रेंजर नाही हो, हॅरी पॉटर मधली हर्माइट. आता हॅरी पॉटर मधली हर्मायोनी ग्रेंजर म्हणसा नाही बाबा, हर्माइट. कोणीतरी सायंटिस्टच असणार, मॅथमॅटिशियन असणार. हर्माइट आपल्याकडे असते तर कसं राहिलं असतं. आपल्याकडे नाव कशी राहतात तसं राहिलं असतं, आहे की नाही. पण आपल्याकडले जास्त लोक सायंटिस्ट नाही झाले वाटते. असे कसे नाही झाले, भरपूर सारे झाले आहे. आपले इंडियन सायंटिस्ट आहे कमी आहे. तर बघा आता बघा, hn of x equals to -1 whole power n e power x square dn upon dx whole power n into e power minus x square. अरे वा. ओके, this is the formula, that the Rodriguez formula, okay, for the calculation of. ठीक आहे. ओके, जसं की मी तुम्हाला लेजेंडर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पण सांगितलं होतं की रॉड्रिग्यूज फॉर्म्युला असतो. ओके, मग त्यावरून आपण बऱ्याचशा व्हॅल्यूज काढल्या होत्या. इथे पण आपण बघा, आता हा फॉर्म्युला यूज करून मी काही जे व्हॅल्यू लिहित आहे त्या काढलेल्या आहे. ओके, जर कोणाची इच्छा असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट ॲट युअर होम. ओके, बट आपल्याकडे एवढा टाईम नाही की प्रत्येक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार. अरे माझ्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्याच्या भानगडीत पडू नका. ते व्हॅल्यू जास्त डायरेक्टली लक्षात ठेवायचे असतात तुम्हाला. काही काही गोष्ट रिमेंबरिंगच करावं लागतं. कारण की सपोज त्यांनी h4 विचारलं तर तुम्ही मग इथं बघा, h4 म्हणजे तुम्हाला 4 वेळा डिफरन्शिएशन करावं लागणार आहे. तर अर्धा पेपरच होऊन जाईल तिथे. ओके, म्हणजे त्या भानगडीत पडायचं नाही. बघा, पहिली व्हॅल्यू काढू आपण n = 0 साठी. म्हणजे h0 इक्वल्स टू हाऊ मेनी, 1. गॉट इट. नाव सी n = 1 साठी h1 किती हो, 2 times x. ओके, तिसरा n = 2 साठी h2 किती हो, h2 इक्वल्स टू, 1 मिनिट बाबा, 4x² - 2. ओके, नाव सी द फोर्थ, n = 3 साठी. दॅट मीन्स h3 इक्वल्स टू 8x³ - 12 times x. नाव सी द लास्ट वन, n = 4 साठी h4 इक्वल्स टू 16x⁴ minus 48x² + 12. ओके, आणि सफिशियंट आहे h4 पर्यंत. ठीक आहे, क्लासली 5 लिहून टाकू जाऊ दे. n = 5, h5 इक्वल्स टू 32x⁵ minus 160x³ + 120x.
ओके, सफिशियंट व्हॅल्यूज आहे. ओके, हा रोड्रिगेसचा फॉर्म्युला यूज करत आहे. ओके, इथे बघा तुम्ही एन बघू शकता. एनच्या ठिकाणी सर्वप्रथम 0 टाकून मी h0 काढला, तो आला 1. ओके, एनच्या ठिकाणी मी मग 1 पुट करून h1 काढला, तो आला 2x. एनच्या ठिकाणी मी 2 पुट करून h2 काढला, तो आला 4x² - 2 इझिली. ओके, यांच्या ठिकाणी मी 3 पुट करून h3 काढला, दॅट इज नथिंग बट 8x³ - 12x. ओके, आणि आफ्टर दॅट n = 4 पुट करून मी h4 काढला आणि 5 पुट करून मी h5 काढला. येतं बघ लक्षात तर यायलाच पाहिजे, यामध्ये काही मोठी गोष्ट आहेच नाही. लक्षात बेटा, अशा प्रकारे म्हणजे आपल्याला ते यूज करून काढावं लागणार आहे. तर याची काही फक्त तुम्ही लक्षातच ठेवा. आणि 4पर्यंत ठीक आहे, n = 4पर्यंत गोष्टी लक्षात ठेवायच्या. डायरेक्टली विचारू शकतात, डायरेक्टली. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग आता जसं की आपण लिजेंडरमध्ये ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी शिकवली होती आणि काहीतरी आपण काही सम स्पेशल रिझल्ट शिकले होते. ओके, परंतु हर्माइट आणि बेसलमध्ये असे काही स्पेशल भरपूर काही रिझल्ट्स नाही आहे. ओके, तर आपण हर्माइटमध्ये ऑर्थोगोनल प्रॉपर्टी आहे, त्यानंतर 2-3 रिझल्ट्स पण आहे, पण बेसलमध्ये जास्त काही शिकण्यासारखं नाही आहे. त्याच्यात आपण ऑर्डिनरी आणि सिंग्युलर शिकूया. ओके, तर बघा आता आपण हर्माइटमध्ये जी काही ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी आहे ती शिकण्याचा प्रयत्न करू. बघा, ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी याला नाही का, आम्ही जेव्हा MScला होतो ना तेव्हा याला महत्त्व होतं. म्हणजे एकतर आमच्या युनिव्हर्सिटीला, स्पेशली अमरावती युनिव्हर्सिटीला लिजेंडर प्रॉपर्टी ऑर्थोगोनल प्रॉपर्टीवर प्रश्न यायचा, नाहीतर या हर्माइटच्या राहायचा म्हणजे राहायचाच. तर बघा बेटा, इंटिग्रल बघा -∞ to +∞ e⁻⁻(x² hm of x into hn of x dx = 0. ओके, if and only if m is not equals to n. इथे लक्षात बघा, याला ब्रॅकेट करतो कारण की इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला. ओके, हा पहिला फॉर्म्युला झाला तुमचा, इथे लक्षात बेटा. ओके, आता याचं फॉर एक्झाम्पल बघा लिमिट्स बघा. जेव्हा आपण लिजेंडर शिकलो तेव्हा लिमिट्स काय होते रे, -1 to 1. लिमिट्समध्ये कधीच कन्फ्युजन नाही व्हायचं. नाहीतर तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये एखादा इंटिग्रल दिसणार ना, तुम्ही सरळ 0 करून कसं नाही, सर्वप्रथम लिमिट्स चेक करायचे. यामध्ये नाही का थोडं लिमिट्सला अत्यंत महत्त्व आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल घ्या बघा, -∞ to e⁻⁻(x²). ओके, सपोज आपण घेतलं, सपोज एक मिनिट घ्या, मी h1 घेतला, त्यानंतर h2 घेतला आणि इंटिग्रल dx घेतला. ओके, काही हरकत नाही. बघा आता मी सॉल्व करत आहे इंटिग्रल -∞ to e⁻⁻(x²). आता बघा, माझ्याकडे h1 आहे 1. ओके, आणि h2 आहे माझ्याकडे 2 times x. ओके, तर आता बघा, आता हे इंटिग्रल dx. ओके, आता तुम्ही हे इंटिग्रल सॉल्व करणार, त्याच्यानंतर लिमिट्स पुट करणार. ओके, तर किती वेळ लागणार हो, तर सरळ आपल्याकडे फॉर्म्युला आहे, किती हो, =0. का बरं असं झालं, कारण की इथं आता बघा, हा झाला तुमचा m, हा झाला n. ओके, आणि 1 is not equals to 2. ओके, m is not equals to n आहे की नाही, हीच कंडिशन सॅटिस्फाईड करायची आहे. ओके, बघा, mच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 आहे आणि nच्या ठिकाणी 2 आहे, म्हणजे m is not equals to n, कंडिशन सॅटिस्फाईड. बट जशी मी तुम्हाला तिथे नोट लिहून दिलेली आहे तशी इथे पण नोट लिहून घ्यावं लागणार आहे बाबा तुम्हाला. का बरं, कारण की इम्पॉर्टंट आहे नोट. बघा, mn, ओके, m and n should be successive. अत्यंत इम्पॉर्टंट नोट. कशी पाहिजे हो, सक्सेसिव्ह पाहिजे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल घेतलं मी -∞ to ∞. ओके, -∞ to ∞. सॉरी, h1 माझ्याकडं 2x आहे आणि h2 माझ्याकडं 4x². सॉरी यार, 4x² - 2. ओके, यांचं आपल्याला मग कॅल्क्युलेशन यांचं करावं लागणार आहे. सॉरी मी तिथे चुकीचं लिहिलं. ओके, ठीक आहे. आता बघा, ते सक्सेसिव्ह होते.
आहे की नाही. 1 आणि 2 सक्सेसिव्ह होते. ओके, 1 आणि 2 काय होते हो, सक्सेसिव्ह होते. सपोज जर आपल्याकडे असं एक्झाम्पल राहिलं, -∞ टू इन्फिनिटी e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सपोज मी h0 ऑफ एक्स घेतलं. ओके, आणि त्यानंतर 1 न घेता h2 ऑफ एक्स घेतला इंटू dx. ओके, तर बघा आता -∞ टू इन्फिनिटी e पॉवर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. h0 ऑफ एक्स आपल्याकडे 1 आहे आणि h2 ऑफ एक्स आपल्याकडे किती आहे हो, 4x स्क्वेअर मायनस 2. ओके, जर यांचा जर इंटिग्रल केला तर तो 0 नाही येणार. का बरं? कारण की बघा 0 नंतर 2 आला आणि 0 आणि 2 सक्सेसिव्ह नाही आहे. सक्सेसिव्ह म्हणजे 0 नंतर 1 किंवा 1 नंतर 2 किंवा 2 नंतर 3 किंवा 3 नंतर 4, तरच हा इंटिग्रलचा ऑर्थोगोनॅलिटीचा फॉर्म्युला व्हॅलिड आहे, अदरवाईज नाही आहे. म्हणून मी तुम्हाला ही नोट लिहून दिली बेटा, 4 स्टार रेटेड, 4 स्टार. येत आहे लक्षात बेटा? अत्यंत, अन्यथा ती व्हॅलिड नाही आहे. ओके, चला तर येतं लक्षात. चलो, तर सेकंड फॉर्म्युला घ्या ऑर्थोगोनॅलिटीवरचा. तर बघा मित्रांनो, आता आपण सेकंड फॉर्म्युला बघत आहे. सेकंड फॉर्म्युला बघा, तोच फॉर्म्युला राहणार -∞ टू इन्फिनिटी e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. येत आहे लक्षात. त्यानंतर काय हो, हां, h m ऑफ एक्स याचा होल स्क्वेअर इंटू dx इक्वल्स टू 2 पॉवर n. ओके, n फॅक्टोरियल इंटू रूट ऑफ पाय. ओके, हा फॉर्म्युला कधी व्हॅलिड राहणार, इफ अँड ओनली इफ m इक्वल्स टू n. ओके, जसं की आपण लिजंडरमध्ये जसं की 2 फॉर्म्युले शिकलो, तसं इथे पण आपण 2 फॉर्म्युले शिकले. येतं लक्षात बेटा? ओके, इंटिग्रल -∞ टू इन्फिनिटी e पॉवर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर h ऑफ एक्स होल स्क्वेअर. का बरं? कारण की इथं आपण m इक्वल्स टू काय घेतलं हो, n घेतलं. ओके, सॉरी इथे आपण m घ्यायला पाहिजे ना. बघा m आणि हा पण m. ओके, 1 मिनिट, मी चांगला व्यवस्थित लिहूनच घेतो. मग जर इकडे जर n घेतलं तर मला इकडे n ठेवावं लागणार ना, कारण की मी इथे m ठेवला तर मला इथे m ठेवावं लागणार आहे. काय आहे हो, 2 पॉवर m. तसं काही हरकत नाही, m 2 पॉवर m आणि m फॅक्टोरियल रूट पाय, काही हरकत नाही, कारण की m आणि n सारखंच राहणार आहे, काही हरकत नाही. परंतु असं आपण ॲप्रोप्रिएटच राहायचं. येतं लक्षात? बघा, 10 फॉर्म्युला कधी व्हॅलिड आहे, सिम्पल आहे हो. -∞ टू इन्फिनिटी e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सपोज कन्सिडर करा की मी h1 ऑफ एक्स इंटू h1 ऑफ एक्स, ओके, 2 वेळा घेतलं इंटू dx. ओके, तर बघा -∞ टू इन्फिनिटी e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. आता या h1 ऑफ एक्सला मी होल स्क्वेअर लिहू शकतो इंटू dx. ओके, आता जर मी वरच्या फॉर्म्युलासोबत जर याला कम्पेअर केलं, तर मला येत आहे m इक्वल्स टू 1 येत आहे. किती येत आहे? m इक्वल्स टू 1. ओके, तर मग फॉर्म्युला लावायचा मला, किती हो, 2 पॉवर m फॅक्टोरियल इंटू रूट ऑफ पाय. एमच्या ठिकाणी किती हो, 1, 2 पॉवर 1 फॅक्टोरियल रूट ऑफ पाय, 2 पॉवर 1 2, 1 फॅक्टोरियल 1 आणि रूट ऑफ पाय ॲज इट इज 2 इंटू 1 2, म्हणजे 2 रूट ऑफ पाय. बघा, म्हणजे मी विदाऊट, बघा याची व्हॅल्यू किती आलो, 2 रूट ऑफ पाय. विदाऊट म्हणजे मी लिमिट्सचं पुट न करता विदिन सेकंदात मी हा जो काही इंटिग्रल आहे तो सॉल्व करू शकलो. काही पुट केलं का मी इथं, -∞ टू इन्फिनिटी हे इंटिग्रल्सच्या जी काही लिमिट्स पुट करणे म्हणजे मजाक नाही आहे. भांबावून जातो माणूस इंटिग्रल सॉल्व करतानाच. परंतु आपण त्या ऑर्थोगोनल प्रॉपर्टीच्या बेसवर, म्हणजे ही इंटिग्रल्स एवढ्या त्यांनी आपल्याला सरळ सोपं करून दिलेलं आहे, म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ आहे यार. म्हणजे जे काही हे लिजंडर झाले, हर्माइट झाले, हे जे काही मॅथमॅटिशियन्स आहे, हॅट्स ऑफ आहे ना. तर एवढं मोठं इंटिग्रल म्हणजे ते विदिन आपल्याला त्यांची प्रॉपर्टी यूज करून सॉल्व करायला लावत आहे, म्हणजे मजाकची गोष्ट नाही आहे. त्याला कधी मेहनत केली असेल यार त्यांनी. इथे बाबा लक्षात, विदिन सेकंड जस्ट यूज दिस फॉर्म्युला. गॉट इट? तर बघा, आता 2 रिझल्ट्स आहे, स्पेशल रिझल्ट्स. फक्त ते 2 स्पेशल रिझल्ट्स बघूया आपण. बघा, सम स्पेशल रिझल्ट्स
दोनच आहे. नंतर ते दोन स्पेशल रिझल्ट्स बघितल्यानंतर आपण बेसलकडे वळूया. ओके, तर बघा पहिला रिझल्ट आहे जो रिझल्ट आपण लिजंडरमध्ये पण शिकलेलो आहोत. h1 ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू -1 होल पॉवर n इंटू hn ऑफ x. ठीक आहे, बघा आपण हा प्रयोग आता कशावर करून बघू, कोणता तरी घेऊ ना. आता तो रॉड्रिगीज फॉर्म्युला यूज करून आपण इतक्या व्हॅल्यूज काढल्या ना. बघा आता आपण कशावर करू, h1 ऑफ एक्सवर करू. h1 ऑफ एक्स आपल्याकडे किती आहे हो, 2x. ओके, तर त्यांनी काय म्हटलं आहे बघा, x इज रिप्लेस बाय मायनस एक्स केला आहे, तर मी इथं करतो x इज रिप्लेस बाय -1. h1 ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू 2 इंटू एक्स इज रिप्लेस बाय -1. ओके, म्हणजे 2 इंटू मायनस एक्स म्हणजे याला मी -1 इंटू 2x लिहू शकतो. इथं लक्षात. ओके, आता याचा पॉवर मी 1 पण लिहू शकतो. म्हणजे h1 ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू बघा -1 होल पॉवर 1 इंटू 2x म्हणजे याच्यात बसतो का, बिलकुल या फॉर्म्युल्यात बसत आहे की नाही. ओके, बघा एनच्या ठिकाणी आपण किती घेतलं इथे, एनच्या ठिकाणी किती आहे आपल्याकडे, एनच्या ठिकाणी किती आहे 1 आहे. ओके, तर बघा -1 होल पॉवर एनच्या ठिकाणी 1. ओके, एनच्या ठिकाणी 1 h1 ऑफ एक्स. ओके, आणि हा 2x काय आहे हो, हा 2x म्हणजे h1 ऑफ एक्स म्हणजे -1 होल पॉवर 1 इंटू h1 ऑफ एक्स, h1 ऑफ मायनस एक्स. बोला आलं लक्षात, h1 ऑफ मायनस एक्स. बघा हा झाला त्याच्यावरचा एक्झाम्पल, हा झाला त्याच्यावरचा एक्झाम्पल. अरे काही नाही काही त्यांनी एवढा मेहनत करून ते फॉर्म्युलेज किंवा ते स्पेशल रिझल्ट बनवलं आहे म्हणजे ते शक्य असणारच ना. बघा तरी आपण एक आपला डाऊट क्लिअर करण्यासाठी h2 ऑफ एक्ससाठी करून बघू. ओके, तर बघा h2 ऑफ एक्स इक्वल्स टू किती, एक मिनिट, कधी हा माझा पेन टॅबलेट चालत नाही. बघा h2 ऑफ एक्स इक्वल्स टू आपल्याकडे आहे हो 4x² -2. ओके, तर सर्वप्रथम या फॉर्म्युल्यानुसार बघून घेऊ आपण. एनच्या ठिकाणी किती घ्यायचं आहे आपल्याला 2. ओके, म्हणजे h2 ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू -1 होल पॉवर 2 इंटू h2 ऑफ एक्स. ओके, आणि -1 होल पॉवर 2 म्हणजे किती हो 1 म्हणजे h2 ऑफ एक्स. ओके, म्हणजे h2 ऑफ मायनस एक्स. ओके, म्हणजे एक्सला जर आपण -x ने रिप्लेस केले तर h2 ऑफ एक्सच यायला पाहिजे. तर बघा आपण याच्यासोबत तो प्रयोग करून बघूया. ओके, हा रिझल्ट आहे, असा रिझल्ट यायला पाहिजे. हे कोण म्हणत आहे, हा फॉर्म्युला म्हणत आहे. कोणता फॉर्म्युला म्हणत आहे, हा फॉर्म्युला, की असा मी म्हटल्याप्रमाणे रिझल्ट यायला पाहिजे. ठीक आहे बाबा, मग आपण चेक करून घ्या. बघा h2 ऑफ एक्स इज रिप्लेस बाय -x, देअरफॉर 4 इंटू एक्स इज रिप्लेस बाय -x होल स्क्वेअर -2. Therefore 4 into -x whole square x² -2. Therefore 4x² -2 काय होते हो, h2 ऑफ एक्स, h2 ऑफ एक्स. आणि लेफ्ट हँड साईडला काय h2 ऑफ मायनस एक्स. त्यांनी जे म्हटलं ते व्यवस्थितच आहे, काही प्रॉब्लेमच नाही त्याच्यात. अरे ते असंच थोडी म्हणतात, ठीक नाही. पॉईंट क्लिअर. आता बघा एक लास्ट रिझल्ट आहे, त्यानंतर आपण बेसलकडे वळूया. बघा लास्ट रिझल्ट -∞ टू +∞ x पॉवर n e पॉवर -x² hn ऑफ x dx इक्वल्स टू 0. ओके, बघा हा एक रिझल्ट आहे. ठीक आहे. ओके, सपोज आपण h2 ऑफ एक्सच घेऊन घेऊ. ओके, h2 ऑफ एक्स आपल्याकडे किती आहे 4x² -2. ओके, यासाठी हा एक्झाम्पल घेऊन घेऊ. बघा एक्झाम्पल -∞ टू ∞ x पॉवर. ओके, एनच्या ठिकाणी किती घेतला आपण 2 घेतला आहे, म्हणजे x पॉवर 2 e पॉवर -x². ओके, h2 ऑफ x इंटू dx -∞ टू ∞ x² e पॉवर -x². h2 ऑफ एक्सची व्हॅल्यू काय हो 4x² -2 dx इक्वल्स टू किती यायला पाहिजे 0 अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. का बरं, कारण की x पॉवर n आणि hn ऑफ x. ओके, आणि e पॉवर -x². बघा e पॉवर -x² होता, इथे पण 2 होता, x पॉवर 2 आणि इथं h2 ऑफ x होता. मग मी कशाला इंटिग्रल सॉल्व करत बसणार आहे. बघा याची डायरेक्ट व्हॅल्यू किती हो 0. कोणत्या, युझिंग दिस अबाव रिझल्ट डायरेक्ट, म्हणजे त्यामध्ये मला मेहनत घ्यायची काहीच काम नाही. रिझल्ट आहे, रिझल्टचा यूज करा. जर आपल्याला महाराष्ट्र सेटमध्ये जर त्यांनी विचारलं
तर तुम्हाला हे डायरेक्ट रिझल्ट्स यूज करायचे आहे. ओके, अँड दिस इज द एंड ऑफ हर्माइट फंक्शन. ओके, नाऊ वी विल डिस्कस द लास्ट फंक्शन. ओके, त्यानंतर म्हणजे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आपलं ॲक्च्युली तसं 12 लेक्चरमध्येच संपलं. त्यानंतर आपण मॅक्सिमा मिनिमा यूज केला. ओके, आणि त्यानंतर हे छोटे छोटे तुकडे राहिले होते. ओके, आपण हे पण एंड केले. ओके, तर यापुढे आपण पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊ. मला पण माहीत नाही, मी पण विचार करणार काय घेणार काय नाही. मे बी बघू, आपण मॅट्रायसेस पण जरूर करू शकतो, नाहीतर पुन्हा तो टेलर सिरीज वगैरे आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे सेटच्या दृष्टिकोन, तो घेऊ आपण. तर बघा, सर्वप्रथम तर ते घेण्यासाठी आपल्याला बेसल फंक्शन संपवावं लागणार आहे. ठीक आहे, तर बघा बेसल फंक्शन ठीक आहे बाबा. बेसल फंक्शनचा सर्वप्रथम आपल्याला काय बघावं लागणार हो, स्टँडर्ड फॉर्म काय आहे, x² d2y dx² प्लस x इंटू dy/dx प्लस x² मायनस n² into y equals to 0. Okay, this is nothing but the standard form for the Besel's function. Okay, standard form for Besel function. ओके, तर आपल्याला बेसल फंक्शनमध्ये जो काही पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स असतो त्याची गरज आहे पॉईंट्स चेक करण्यासाठी. तर सर्वप्रथम हा इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड इक्वेशनसोबत काय करायचं हो, कम्पेअर d2y/dx² प्लस पी ऑफ एक्स इंटू dy/dx प्लस क्यू ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू 0. अरे बापरे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये तर इथे आपल्याला कुठे प्रोडक्टचं कोणतंच दिसत नाही. तर x² काय करावं लागलं हो आपल्याला, थ्रूआउट इक्वेशन मल्टिप्लाय. तर बघा d2y/dx² प्लस x डिवायडेड बाय x², गॉट इट, dy/dx प्लस x² मायनस n² डिवायडेड बाय x² इंटू वाय इक्वल्स टू 0. आता इझी पडलं. आता पी ऑफ एक्स झाला हा, ओके, आणि क्यू ऑफ एक्स झाला हा. लिहून घ्या मग साईडला. पी ऑफ एक्स किती हो, बघा x डिवायडेड बाय x² म्हणजे 1/x, आणि क्यू ऑफ एक्स किती हो, x² मायनस n² ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय x². ठीक आहे बाबा, ठीक आहे. चलो, लेट चेक ॲट x इक्वल्स टू 0. बघा x इक्वल्स टू 0, सर्वप्रथम पी ऑफ एक्सला चेक करू. पी ऑफ एक्सच्या ठिकाणी 0, 1/0 इन्फिनिटी. दॅट इज नॉट वेल डिफाईन, ऑर्डिनरी तर नाही राहिला. x इक्वल्स टू 0 ऑर्डिनरी नाही राहिला. आता हा बघू आपण, सिंग्युलर झाला, ऑर्डिनरी राहिला, सिंग्युलर झाला. एकदा लेट मी चेक द क्यू ऑफ एक्स. बघा एक्सच्या ठिकाणी किती, बघा लिहून घेतो, x² मायनस n² डिवायडेड बाय x². एक्सच्या ठिकाणी किती हो, 0, 0² मायनस n², 0², अरे बापरे, मायनस n² डिवायडेड बाय 0², अरे बापरे, अगेन इन्फिनिटी, समथिंग डिवायडेड बाय 0, अगेन इन्फिनिटी. अँड दिस इज ऑल्सो नॉट वेल डिफाईन, इन्फायनाईट आलं बाबा. दिस इज ऑल्सो नॉट वेल डिफाईन. म्हणजे याचा अर्थ असा झाला की x इक्वल्स टू 0 इज ए सिंग्युलर पॉईंट. x इक्वल्स टू 0 इज ए सिंग्युलर पॉईंट. हा पॉईंट तर आपला क्लिअर झाला. ओके, परंतु आपल्याला नाव लेट मी चेक, x इक्वल्स टू 0 इज अ रेग्युलर सिंग्युलर पॉईंट ऑर ए इररेग्युलर सिंग्युलर पॉईंट, आहे की नाही. ठीक आहे, आपल्याला x इक्वल्स टू 0 क्लिअर झालेला आहे की हा बाबा ऑर्डिनरी पॉईंट तर नाही आहे. का बरं ऑर्डिनरी नाही आहे, कारण की त्यानं पी ऑफ एक्स पण आपल्याला इन्फायनाईट दिला आहे आणि क्यू ऑफ एक्स पण आपल्याला इन्फायनाईट, म्हणजे बोथ दे आर नॉट वेल डिफाईन. ठीक आहे, मग आता आपण पुढल्या प्रोसिजरकडे वळलो आहे, जसं की आपण बाकी एक्झाम्पलसाठी करत आलेलं आहे. बघा काय आहे पुढली प्रोसिजर, लिमिट. ओके, x टेन्स टू x0. बघा तुम्हाला x इक्वल्स टू 0 दिलेला आहे, x इक्वल्स टू x0 सोबत कम्पेअर केल्यावर तुमचा x0 आलेला आहे 0. सर्वप्रथम काढून घेतला आहे. बघा x मायनस x0 इंटू पी ऑफ एक्स. ओके, तर बघा कंडिशन चेक करा, लिमिट x टेन्स टू x0ची व्हॅल्यू किती हो, 0, x मायनस x0 फक्त इथे टाकायचा,
ओके. आणि पी ऑफ एक्स तुमच्याकडे किती आहे हो 1/x. इथं लक्षात बेटा एक्स नॉटची व्हॅल्यू फक्त इकडे पुट करायची, इकडे पुट करायची नाही. बघा मी तुम्हाला हे पहिल्या एक्झाम्पलपासून सांगत आहे. एक्स नॉटची व्हॅल्यू फक्त इकडे पुट करायची, इकडे पुट करायची नाही. देअरफॉर लिमिट x टेन्स टू 0. बघा x - 0 x इंटू 1/x. x गेट कॅन्सल. what remains 1 and 1 is finite. लिमिटची व्हॅल्यू पण पुट करायची गरज नाही पडली कारण की डायरेक्ट कॉन्स्टंट येऊन गेला. कॉन्स्टंट आला म्हणजे काय आहे हो तो फायनाईट आहे. दॅट मीन्स वेल बिहेव, म्हणजे रेग्युलर सिंग्युलर पॉईंट बनत आहे. तसंच एकदा आपण लिमिट क्यू ऑफ एक्ससाठी चेक करूया. x टेन्स टू x नॉट x मायनस x नॉट होल स्क्वेअर इंटू क्यू ऑफ x. बघा लिमिट x टेन्स टू x नॉटच्या जागी 0 x मायनस x नॉटच्या जागी 0 होल स्क्वेअर. क्यू ऑफ x किती आहे हो x स्क्वेअर मायनस n स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर. बघा पुन्हा x नॉट मी इथेच पुट केला, इथे पुट केलेला नाही आहे. प्रत्येकदा सांगत आहे मी. इथं चुकला तर एक्झाम्पलच चुकला. बघा लिमिट x टेन्स टू 0 x मायनस 0 x एक्सचा स्क्वेअर इंटू x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर. x स्क्वेअर गेट कॅन्सल. नाउ सी देअरफॉर लिमिट x टेन्स टू 0 x स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. आत्ता पुट करा. बघा 0 स्क्वेअर मायनस nचा स्क्वेअर. देअरफॉर मायनस n स्क्वेअर इज अ फायनाईट व्हॅल्यू अँड विच इज अ वेल डिफाईन्ड. Therefore, x equals to 0 is regular, singular point for Bessel function. Got it? बघा हे नोट करून ठेवा प्रॉपर. नोट, दिस इज युअर नोट. डायरेक्ट विचारू शकतात तुम्हाला ते. जसं की आपण लिजेंडरचं एक्झाम्पल बघितलं तर मे बी 2021च्या महाराष्ट्र सेटच्या एक्झाममध्ये ते विचारणार. किंवा बेसल हा एक स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग ऑर्डिनरी पॉईंट बेसलसाठी का राहतो, मग ऑप्शन देणार ते 4 ऑप्शन्स. x इक्वल्स टू 1, x इक्वल्स टू -1 बी ऑप्शन, सी ऑप्शन राहणार x इक्वल्स टू 0 आणि डी ऑप्शन राहणार नन ऑफ दिस. त्यांचा तर फेवरेटच राहतो नन ऑफ दिस. काय लावायचं सर x इक्वल्स टू 0 इज ऑर्डिनरी पॉईंट. तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, बिलकुल चुकायचं नाही तिथं, बिलकुल चुकायचं नाही. ओके, तर बेसल्सबद्दल एवढंच शिकूया आपण. ऑर्डिनरी पॉईंट आणि सिंग्युलर पॉईंट यामध्ये आपण आहे बेसलचं भरपूर डीप आहे. याची ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी आपण ते भरपूर डीप जावं लागते आणि तेवढे काही आपल्याला जरूरत नाही. इथे लक्षात बेटा. बघा अशा प्रकारे अभ्यास जर प्रयत्न केला तुम्ही, अशा प्रकारे अभ्यास करण्याचा जर प्रयत्न केला, अरे बघा तुम्ही किती डीप शिकत आहे यार. हर्माइट झालं, लिजेंडर झालं, बेसल झालं. म्हणजे लिजेंडरला तर अख्खा लेक्चर गेला हो. त्यानंतर बेसल्स आणि हर्माइटला पण जवळजवळ आपण बघा ना 1 लेक्चर लावला. आता हे जर शिकतो म्हटलं तर याच्या पुढं आणखी 1 लेक्चर लागू शकते. ओके, पण इथपर्यंत आपल्याला सफिशियंट आहे. ओके, बघा अभ्यास करा नीट आणि वर्कशीट सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही ठीक आहे, माझा व्हिडिओ बघून तुम्ही काही पास नाही होणार आहे. मी ते गॅरंटी कोणालाच देणार नाही. असली गॅरंटी कसं देणार आहे? का बरं देऊ? तुम्ही फक्त व्हिडिओ बघून नॉट सफिशियंट यार. म्हणजे तुम्हाला बघा व्हिडिओ बघताना तुम्हाला समजून येतो. माझे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत आहे ना तर तुम्हाला समजून येत आहे की असं मी तुम्हाला गाईड करत आहे, एक जस्ट वे देत आहे. ओके, तर तुमच्या पास होण्यामागचा माझा फक्त 10% हिस्सा आहे. जस्ट मी तुम्हाला काय करतो, फक्त गाईड करू शकतो की बा हा वे आहे बा, तुम्हाला असं जावं लागणार आहे. इथं खड्डा आहे, इथं गोट आहे, इथं काटे आहे. ओके, मग तुम्ही बाजूने जा, मग तुम्ही सरळ झाला, तुम्ही असं करा तसं करा. जस्ट मी गाईड करत आहे. मी काहीच नाही करत आहे दुसरं काम. माझं काम काय हो, फक्त तुम्हाला मी गाईड करत आहे. मी काही मोठी गोष्ट करतच नाही माझ्यामध्ये. मी काहीच मोठी गोष्ट करत नाही तुमच्यासाठी, फक्त मी गाईड करत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या गोष्टी सांगत आहे तर त्या गोष्टींचा तुम्हाला स्वतःहून अभ्यास करावा लागणार आहे हो. आता हे बघा, आता हे मी जे गाईड करत आहे किंवा मी ह्या गोष्टी सांगत आहे, तुम्हाला हे करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, हे विचारू शकते, ते विचारू शकते, हा माझा अनुभव आहे.
मी महाराष्ट्र सेट एक्झाम मी पास झालो, तर मला ज्या गोष्टींचा अडचण आला, आता मी तुम्हाला इथं 10 वेळा का बरं सांगतो, तुम्हाला 10 वेळा सांगतो बघा. कुठली गोष्ट 10 वेळा सांगत आहे मी, की बघा हा जो काही एक्स नॉट असतो, हा जो काही एक्स नॉट असतो तो इथेच पुट करायचा, इकडे पुट करायचा नाही. कारण की माझ्या मिस्टेक्स अशा झालेल्या आहे, आहे की नाही, माझ्या अशा मिस्टेक्स झालेल्या आहे, याच्यामुळे नाही का माझे एक्झाम्पल्स गेलेलं आहे सेटमध्ये किंवा म्हणा नेटमध्ये म्हणा. तर ही मिस्टेक तुमच्याकडनं नाही व्हावं, त्या गोष्टी मी डिक्टेक्ट करताय. तर मी काय करताय, मी तुम्हाला वे दाखवत आहे की इथं बाबा तुम्ही असं करू नका, इथं जर केलं तर तुमचे चुकण्याचे चान्सेस राहते. बस मी असंच करणार आहे थ्रूआउट. आता मी MMP शिकवणार आहे, त्यानंतर क्वांटम पण शिकवणार आहे. या दोन्ही पेपरमध्ये मी तेच करणार आहे की मी जिथं चुकलो, मी जिथं अडखळत गेलो, तिथे तुम्हाला एक गोष्ट मी एक्सप्लेन करून सांगणार आहे, एलॅबरेट करणार. परंतु तुमचं काम आहे यार की जस्ट व्हिडिओ बघून काही नाही होणार आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओ लेक्चरवर जर वर्कशीट असेल तर वर्कशीट सोडवा यार. ओके, जर नाही येत असेल तर मी तुम्हाला मागेही फॉर्म्युला सांगितलं, नाही येत असेल तर झटकन आपल्या ग्रुपवर नाही टाकून द्यायचं का प्लीज सॉल्व दिस अँड गिव्ह मी द आन्सर, असं नाही करायचं. पहिले स्ट्रगल युअर सेल्फ. ठीक आहे, सकाळी नाही आला, दुपारी नाही आला, संध्याकाळी नाही आला, येईल ना, विचार तर करा. तुम्ही न विचार करता झटकन ग्रुपवर टाकून देता यार. आणि सोल्युशन देणारा पण रेडिओ असतो, त्याला पण खुशी होते सोल्युशन देताना, तो पण जितकत नाही. सोल्युशन देणाऱ्याचं काहीच जात नाही, तो तर त्याचं नॉलेज शेअर करता, उलट त्याचं नॉलेज वाढत आहे. नॉलेज शेअर करताय म्हणजे नॉलेज वाढत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, नॉलेज शेअर, नॉलेज वाढवणे. सोल्युशन देणाऱ्याचा चुकत नाही, सोल्युशन जो मागतो ना त्याचा चुकतो. त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे. ठीक आहे ना, जर तुम्हाला विचार करूनही जर एक्झाम्पल येत नसेल तर ठीक आहे ना, टाकायला काही हरकत नाही. तुम्ही कारण की आपण त्यासाठीच ॲप्लिकेशनवर डाऊट सेक्शन बनवलं आहे किंवा आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. ओके, परंतु थोडा तुम्ही त्यापूर्वी त्याच्यावर विचार करा यार. कारण की बघा ना, तुम्ही जर इथं विचार करण्याची जर तुम्ही टेंडन्सी किंवा तुमची मानसिकता नाही ठेवली, मग असाच जर क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर काय कराल, तुम्ही सोडून देसाल, गेले तुमचे 2 मार्क. म्हणजे तुम्हाला जर एक्झाम पास व्हायचं असेल ना, तर न येणाऱ्या गोष्टीवर तुम्हाला विचार करावा लागेल. बघा, लक्ष घ्या, हे शब्द तुम्ही डोक्यात घ्या. तुम्हाला न येणाऱ्या गोष्टीवर तुम्हाला विचार करावा लागणार, तेव्हाच तुम्ही एक्झाम क्रॅक करण्याची तुमची एक लेवल येऊन जाईल, तोपर्यंत नाही. हां ठीक आहे, मी शिकवत आहे तसे तुम्हाला एक्झाम्पल दिसत आहे, सॉल्व केले म्हणजे तुम्ही काय एक्झाम पास नाही होणार. जे एक्झाम्पल्स मी दिलेले तुम्हाला येत नाही आहे, वर्कशीटमधले येत नाही आहेत किंवा टेस्टमधले एक्झाम्पल येत नाही, त्या एक्झाम्पलवर जर तुम्ही विचार करून जर ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी जर लायबल झाले तर मग आपण पक्का म्हणू शकतो की आपले चान्सेस वाढले. ही लेवल आहे ना, असं नाही होत बाबा, कष्ट तर घ्यावं लागते यार. ओके, तर बघा आपला या वीकचा लास्ट लेक्चर. आता नेक्स्ट वीकमध्ये बघूया, काहीतरी नवीनच सुरू करूया. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.